जळगावच्या दोनगाव बुद्रुक गावात गावाचा विकास खुंटल्यामुळे सरपंच व ग्रामसेवक यांच्या विरोधात थेट ग्रामपंचायतचे सदस्य आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात या ठिकाणी त्याची तक्रार करण्यासाठी आले आहोत। धरणगाव तालुक्यातील दोनगाव बुद्रुक येथील 3 ग्रामपंचायतीच्या या महिला सदस्यांनी आज थेट मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कननवार यांच्याकडे सरपंच व ग्रामसेवक ही मनमानी कारभार करतात आणि त्यांच्या माध्यमातूनच गावाचा विकास या ठिकाणी होत नाहीये। मूलभूत समस्या पाणी असेल, रस्ते असेल, गटारी असेल, या कुठेतरी या सर्व सुविधा थांबलेल्या आहेत। एका महिलेविरुद्ध, महिला सरपंचाच्या विरुद्ध या महिला सदस्य आज या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात निवेदन देत त्यांच्या चौकशीची मागणी करण्यासाठी आले आहेत। आपल्यासोबत त्याच ग्रामपंचायत सदस्य महिला आहेत। ताई, काय सांगाल, नेमकी काय मागणी आहे तुमच्यावाली? आमची मागणी आहे, गावात सगळं सुविधा पाहिजे, गावात स्वच्छता नाहीये, गावात जे मेन ग्रामपंचायती तिथं सगळं सांडपाणी येतं। सरपंच सुनीस खुर्चीला बसली का नावाने, जे ज्येष्ठ नागरिक येतात, जे अपंग लोक येतात विचारायला निधी कुठे खर्च केला, काय केला। संगीता लोटनिया पाटील या सरपंच असून एका जे येतात त्यांना चपलेने मारहाण केलेली या महिलाने, दोनगाव बुद्रुकच्या या महिलेने ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा उन्ह धुणं बोललेलं आहे। जे माणसं येतात अपंग माणसं त्यांना कुत्र्या, नालायक, लंगड्या, लुल्या कावरून उठलेला आहे, कुत्र्यासारखा भुकतोय असं। तुम्ही याच्या पहिले काही वरिष्ठांकडे त्यांच्या संदर्भात काही तक्रार केलेली आहे का? तुम्ही ग्रामपंचायतच्या मासिक मिटिंगला उपस्थित असताल त्यावेळेस काही आवाज उठवलेला आहे का? काय नेमकं उठवलेला आहे आवाज? ग्रामसभेत सुद्धा घेतो की काही काम गावातले लोक सुद्धा बोमा मारतायत की 5 वर्षामध्ये 9 सदस्यांमधून 7 राहिलेले तरी काहीच काम नाही केलेले। गावाचा निधी नुसतं खुर्च्यांवर बसून बसून खातायत का तुम्ही? आज सुद्धा सर मानसिक मिटिंग असल्यावर सुद्धा दिलीप सुरतुरे आहेत आमच्याकडे ग्रामसेवक आप्पा म्हणून, ते सुद्धा आज आलेला नाही आणि त्यांना फोन जेव्हा लावायचा त्यांचा फोन स्विच ऑफच येतो आम्हाला। आणि आज आम्ही लहान मुलं सोडून आज इथं शिव मॅडमांना भेट द्यायला आलेलो आहे की आमच्या गावाचा निधी बिना काम करण्याचा खर्च काढलेला आहे यांनी, बाकीच्या सदस्यांना खातरमध्ये घेतलेलं नाही। आम्ही काही तिथं भाकरी मोडायला बसलोय का? आणि हे कोणी विचारलं, आम्ही विचारतो की ग्रामपंचायतचं हे सगळे मिळून काम करू, सगळे मिळून विकास करू, हे सांगतात बघितलं जाईल, याला करू त्याला करू, आमच्याकडनं सह्या वगैरे घेऊन घेतात, कामांना मंजुरी घेऊन घेतात आणि कुठलंही काम न करता त्यांनी पेमेंट अदा केलेलं आहे। ताई, सीओ मॅडमला तुम्ही आज भेटलेला आहात, तुमच्या तक्रारीचं मागणीचं निवेदन देखील लिहिलेलं आहे, मात्र सीओ मॅडमांच्या माध्यमातून तुम्हाला कशा पद्धतीचे आश्वासित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी? मॅडमांनी खूप सपोर्ट केला आम्हाला, मॅडमांनी सगळं वाचलं, आम्ही जे पत्र दिलेलं आहे, आम्ही जे लेखी दिलेलं आहे, मॅडम म्हणे मी याच्यावर कारवाई करते, मी पुढे जाईन आणि तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील, मी चौकशी करते म्हणे। पुढचं काही इशारा असणार आहे तुम्हाला या ठिकाणी? आम्हाला तर वाटतं की शिव मॅडम येतीलच, भेट देतील, ते करतीलच चौकशी व्हिडिओ साहेबांना बोलून। पुढचा काय इशारा राहील? पुढचा इशारा तर आमचं असं म्हणणं आहे, आता 5 वर्षामध्ये त्यांनी काहीच कामं केलेली नाहीत आणि आता सुद्धा त्यांनी 20 लाखाचा टेंडर पास केलेलं आहे। आमचं ते म्हणणं आहे की सगळ्या सदस्यांना घेऊन ते टेंडर त्यांनी कॅन्सल करावं, नाहीच जर कामाचा विकास झाला, नाहीच जर आमचं ऐकलं तर आम्ही इथं उपोषणाला बसू। गावाचा विकास जर झाला नाही तर आम्ही उपोषणाला बसू, या ठिकाणी अशा सरपंचाविरुद्ध सदस्य उपोषणाला बसण्याचा इशारा या ठिकाणी देत आहेत। अजून काही सदस्य बांधव आपल्या सोबत आहेत। ताई, काय सांगाल, तुम्ही देखील या ठिकाणी सीओ मॅडमला तुमची एक तक्रार घेऊन, गावाचा विकास खुंटलेला आहे अशी तक्रार घेऊन या ठिकाणी सीओंकडे तक्रार केलेली आहे, काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? मी अश्विनी गणेश पाटील, दोनगाव गावाची मी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य असून मी यांना जे गावाचे कामं जे असतात ना ते कामांना मी मंजुरी देत नाही असं हे बाकीचे लोक जे उर्वरित सदस्य असे म्हणतात। त्यांनी मला इथे म्हणजे राजकारणातील एक प्रकारे ते अपात्र करण्याच्या मागे होते ते मला, म्हणजे तिथं पण त्यांनी ते एक राजकारण खेळले माझ्यासोबत तिथे गरज नसताना। आणि हे घन कचऱ्याचे हे सगळं गावाला 20 लाख रुपये 25 लाख रुपये एवढा खर्च केला असं दाखवतं, पण गावात कामच नाही ना तेवढ्या निधीचं, जेवढा निधी त्यांनी काढलेला आहे तेवढ्या निधीचं कामच झालेलं नाही पहिला तर। बघतो या महिला सदस्य प्रतिक्रिया की निधी निघाल्यानंतर देखील गावाचा विकास झाला नाहीये, सरपंच आणि ग्रामपंचायतच्या सरपंचांनी त्या पद्धतीने हा निधी लाटल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे। ताई, तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीचा गावाचा विकास झालेला आहे तुमच्यावाल्या? तुम्ही आज या ठिकाणी तक्रार करायला आला आहात? मी दोनगाव वरून बोलते, मनीषा भाऊलाल पाटील। काही नाही, आमच्या गावामध्ये अजून आता 5 वर्षापासून आहोत आम्ही, पण काहीच गावामध्ये काहीच विकास झालेला नाहीये। कधी गटारी सुद्धा काढलेला नाही, आज 5 वर्षापर्यंत गटारी सुद्धा काढलेल्या नाही। शौचालय अक्षरशः नेट लावलेलं आहे, भिंत नाही शौचालयाला,
काही कुठल्याच काहीच कामं झालेली नाही बुवा व्यवस्थित गावामध्ये. काही नाही, दुसरे लोक कसे आवळ्या मारतात बुवा, नुसतं उभे राहण्यासाठी राहतात बुवा, कसे काय धंदा करतात बुवा. कसं आहे आपलं म्हणणं, कसं आहे काम व्हायला पाहिजे चांगला, आपल्या गावाचा विकास दिसायला पाहिजे काहीतरी. गावात 1 लाखाचे डस्टबिन घेतलाय म्हणे. असं दाखवतात ते. तर ह्या संपूर्ण तक्रारीचं शिव मॅडम यांच्याकडे या ठिकाणी या सदस्यांनी मांडलेली आहेत. गावातील ग्रामपंचायत सदस्याचे पती देखील आपल्यासोबत आहेत. दादा, काय सांगाल, तुम्ही यापूर्वी या ठिकाणी आवाज उचलला होता का? ग्रामपंचायतचे सरपंच जे आहेत ते तुमचं ऐकत का नाही? काय नेमकी मागणी? ग्रामपंचायतचे सरपंच 24 तारखेला ग्रामपंचायतमध्ये मी दिव्यांगांसाठी 5% निधी खर्च करावा लागतो ग्रामपंचायतीला. त्या निधीची विचारणा करण्यासाठी मी ग्रामसेवकांकडे गेलो असता तेथील महिला सरपंच असल्यामुळे मी महिला सरपंचांशी शब्द बोललो नाही. मी ग्रामसेवकांना विचारणा करणार तेवढाच महिला सरपंच व सरपंच पती, सरपंच संगीता लोटन पाटील व सरपंच पती लोटन सीताराम पाटील यांनी हात धरून मी एका हाताने व पायाने अपंग असताना दिव्यांग असताना चप्पल घेऊन मला बाहेर चौकात काढलं. आणि मला मी भीती मी पळून जाईल सांगत असताना देखील त्यांनी माझ्यावर रहम न करता माझ्या व्यंगावर बरवाईट बोलले. ते बोलले तर तिचे सरपंच जे चुलत सासरे चौकात उभे होते, याचा चांगला जो हातपाय व दुसरा हातपाय तो पण काढून घ्या, अशा धमक्या दिल्या. माझ्या जीवितास या तिघांपासून माझ्या जीवितास सरपंच पती तिचे सासरे सर्व त्यांच्या परिवाराकडून माझ्या जीवितास धोका आहे. मला कायदा, मी त्या महिला असल्यामुळे मी एक शब्द त्यांना बोललो नाही आणि काही विचारणा पण केली नाही. मी सरळ माझा जीव वाचवण्यासाठी मी एका जणाला मोटरसायकलवर चल म्हटलं, मला थोडं मी घराकडे चालला गेलो गावात. परत सरपंच आणि ग्रामसेवक जे आहेत ते तुम्हाला विश्वासात घेत नाही असा तुमचा आरोप आहे या ठिकाणी आहे. नेमकी याबद्दल काय माहिती आहे? ग्रामपंचायत महिला सदस्य असल्यामुळे त्या महिला सदस्यांना तर विचारात घेतच नाही. आता मागच्या महिन्याची मीटिंग त्यांनी 2-3 वेळा तहकूब करून आता ह्या 24 नोव्हेंबरला घेतली आणि आज पण त्यांची मासिक मीटिंग होती महिलांची. मासिक मीटिंग असताना सरपंच म्हणजे ग्रामसेवकांचा फोन स्विच ऑफ येत होता, त्यांना महिला सदस्य फोन लावत होते, फोन स्विच ऑफ होता. आजची मासिक मीटिंग पण त्यांनी घेतली नाही. मग त्यामुळे महिला सदस्य म्हणजे आता काय करायचं? त्यांना म्हटलं काय करायचं, आता तुम्ही BDO साहेबांना पण त्यांनी पदोपदी लेखी अर्ज दिले, सर्व दिले, पण ते आतापर्यंत तिकडून पण रिस्पॉन्स भेटला नाही. आज ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी मॅडम यांच्याकडे न्याय मागण्यासाठी आले होते. काय इशारा आहे? पुढे जर त्यांना महिला सदस्य असताना त्यांची जर कोंडी होत असेल, काही होत असेल तर सर्व गावातील नागरिक वगैरे सर्व मिळून आंदोलनाचा इशारा राहील. आणि दुसरा विषय असा की निश्चितच आपण बघतोय तर या ठिकाणी CEO यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये आपण बघतोय तर या महिला सरपंच दोनगाव बुद्रुकच्या महिला सरपंचाच्या विरोधात महिला सदस्य आज या ठिकाणी निवेदन द्यायला आलेले आहेत आणि याच माध्यमातून गावाचा विकास खुंटलेला आहे. सरपंच आणि ग्रामसेवक विश्वासात घेत नाही, त्यांच्या पद्धतीने मनमानी पद्धतीने ते त्यांचं बिल अदा करतात आणि गावाचा विकास यामुळे खुंटलेला आहे. अद्याप कुठलाच विकास गावचा झालेला नाही. पाणी टंचाई असेल, मूलभूत समस्या असेल, ह्या देखील या ठिकाणी प्रलंबित आहेत. त्याचमुळे गावाचा कुठेतरी विकास व्हावा या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आज त्यांची व्यथा मांडण्यासाठी आली आहेत. मात्र असं असताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आश्वासन दिल्यानंतरही जर का यावर तोडगा निघाला नाही तर संपूर्ण गाव असेल किंवा त्यांचा संपूर्ण परिवार घेऊन या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या समोर उपोषणाचा इशारा या ग्रामपंचायत सदस्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिलेला आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.